वरळी डोम परिसरात आहेत आपले प्रतिनिधी भूषण. काय म्हणणं आहे शिवसैनिकांचं आता या क्षणी, या भाषणानंतर? शिवसैनिक मनसैनिक काय सांगू पाहतोय? नक्कीच लागवी. एकंदर संपूर्ण दोन्ही भाषणं झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण जी गर्दी आहे ती आपल्याला भारावून गेलेली गर्दी पाहायला मिळत आहे. इथून सगळे नागरिक निघत आहेत आणि प्रत्येक जण हा भारावलेला आहे. दोन्ही ठाकरेंचं भाषण झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या मनात आता नवीन चैतन्याची पालवी आपल्याला फुटलेली पाहायला मिळत आहे. आणि एकंदर त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या सध्या काय भावना आपण जाणून घेऊया. त्यांचं काय म्हणणं आहे. दादा काय सांगाल आज दोन्ही ठाकरेंचं भाषण झालेलं आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसले. तुम्हाला काय अपेक्षित होते, तुमची अपेक्षा पूर्ण झाली का? नाही, अपेक्षा तर प्रत्येक मराठी माणसाची पूर्ण झालेली असेल, कळलं ना. आज ज्या पद्धतीमध्ये त्यांनी, ज्या दोघांही नेत्यांनी जी भाषणं अशा पद्धतीने या ठिकाणी केली आणि मराठी माणसासाठी आज जी परिस्थिती या मुंबईवर, महाराष्ट्रावर एकंदर चाललेली आहे, त्याच्या आधारे ही दोन्ही भाषणं या ठिकाणी होती. आणि बघा, तुम्हाला तर कळलंच असेल, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला पुढची नांदी याच्यानंतरची कळलीच असेल काय. राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येणार अशा प्रकारे त्यांनी संकेत दिलेले आहेत, त्यामुळे ते फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मग या दृष्टिकोनातून कसं पाहताय मग आता? नाही, संकेत तर आहेतच तशा पद्धतीचे, कळलं ना. पुढे कळेलच भविष्यात काय त्या ठिकाणी होणार आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना काय वाटलं असतं, त्यांच्या काय भावना असत्या? बाळासाहेब ठाकरे असले असते तर आमच्यासाठी दिवाळी, दसरा, गुढीपाडवा मराठी माणसाचा ऐक्याचा दिवस आहे आणि इतिहासात नाव नोंदावं आणि यापुढे मराठी माणसांची एकजूट अशीच राहावी हीच अपेक्षा आहे. दोन्ही भावांची भाषणं, तुम्हाला भाषणामधून तुम्हाला तुमचा सारखं आहे, तुम्ही काय त्यामधून मिळवलं? आम्ही एकच मिळवलं, मराठी माणूस भांडतो आपसामध्ये आणि परप्रांतीय आपल्या राज्यावर राज्य करतात, म्हणून यापुढे मराठी माणसाने पक्षाचे मतभेद विसरून आपल्या मराठीसाठी एक झालं पाहिजे. बरोबर. तुमच्या हातात बाळासाहेबांचा फोटो आहे, तुम्ही काय सांगाल? बाळासाहेब म्हणजे आमचे दैवतच हो. त्याच दैवतांची पुढची पिढी एकत्र आलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? एकदम आनंद आहे, एकदम दिवाळी साजरी झाली आमच्या लोकांची, मराठी लोकांची आज खरोखर दिवाळी साजरी झाली. न भूतो न भविष्य. खरं तर मराठी माणसाला गरज होती या गोष्टीची आणि ते आनंद सगळं महाराष्ट्र साजरा करत आहे. आता निवडणूक सुद्धा एकत्र लढवावी का दोन्ही भावांनी? निवडणूक निश्चितच एकत्र लढवतील. परिस्थिती अशी आहे की मराठी माणसासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. या हरामखोराचा माज उतरवणं गरजेचं आहे. आज जी मराठीवर जे लादल्या चाललंय, जे अतिक्रमण या लोकांचं, हे लोकांचं अतिक्रमण जर उठवायचं असेल तर या दोन भावाला एकत्र येणं गरजेचं होतं आणि ते आलेले आहेत. अशा प्रकारे लागवी प्रत्येक जण हा दोन्ही भावांच्या एकत्र येण्याचं स्वागत करत आहे. दोन्ही भावांनी भूषण, एकत्र येऊन अनेकांशी त्या ठिकाणी संवाद साधा, सुद्धा भावना व्यक्त करत आहेत. भूषण, अनेकांशी संवाद साधा, पण एक विनंती आहे, आपल्या भावना व्यक्त करत असताना संविधानिक शब्दांचा वापर करा. कारण अर्थात लोकशाही आहे, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे, पण संविधानाच्या चौकटीतच राहून. भूषण, अनेकांच्या प्रतिक्रिया घ्या, क्विक रिॲक्शन घ्या, काय त्यांची भावना आहे? नक्कीच लागवी. एकंदर प्रत्येक जण हा आपल्याला काहीसा भाऊक झालेला पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण हा भारावलेला आहे आणि एकंदर दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत, एका मंचावर आलेले आहेत, एका व्यासपीठावर आलेले आहेत. दोघांची भाषणं झालेली आहेत आणि त्या दोघांनीही ज्या प्रकारे आणि इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. इतरही काही तुमच्या आसपास शिवसैनिक दिसतात, काही मनसैनिक दिसतात. भूषण, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, आणखीन इतरांशी, इतर दुसऱ्या शिवसैनिक मनसैनिकांशी संवाद साधा, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करा. नक्कीच लागवी. एकंदर प्रत्येक जण इथं आता बोलायला इच्छुक आहेत. आता तुम्ही काय सांगाल, तुमच्या मनात सध्या काय भावना आहेत? आमच्या मनामध्ये मराठीची एकजूट झाली. अगदी भूषण, मुद्दा लक्षात येतोय. 20 वर्ष राज ठाकरे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.